रात्री 5:45 झालेली आणि मी आज सकाळ सकाळी खूप लवकर स्वयंपाक करते, कारण उद्या आहे गुरुवार, वैभव लक्ष्मी माताचं मला व्रत ठेवायचं आहे. तर ते मला हे दोन्हीच्या फरशा आहेत ना ते धुवून काढायचे आहे. टप्प्याटप्प्याने काढणार आहे. पहिली तिकडची करून घेणार आहे, कारण तिथं मी व्रताची मांडणी करणार आहे त्या खोलीत हॉलमध्ये. नंतर किचन धुणार आहे आणि नंतर ओटा. तर त्यासाठी फ्रीज उघडला, बघितलं भाजी आहे का नाही. तर मग बघितली आहे भाजी. तर चला म्हटलं भाजी करून टाका. इकडं कांदा झालेला आहे, मीठ पण घेते टाकून, थोडीशी लाल मिरची, हळद. आता यांना परतून घेते चांगलं. भाजी थोडीशी होती तर म्हटलं करावा तांदूळ होती. तर ही खूप उरली होती माझ्याकडं. मी निम्मी केली होती आणि निम्मी राहिली होती. रविवारचा बाजार काही केलाच नाही. ती भाजी शिजन. यानंतर करते मी चपात्या माझ्यासाठी पण आणि ती मांजर येते तिला पण. ती खाईन दूध चपाती आणि मी करते आणि माझ्यासाठी भाजीपोळी. थेंबांचा आवाज येतो. मी इथं रात्रीच बादली आणून ठेवलं होतं. म्हटलं पाऊस येतो का काय म्हणून, कारण इथं गळत असतं ना त्याच्यामुळं. आणि इथं तर गळतं, पण आता इकडं पण आहे ना ह्या साईडला इथं पण थोडासा पत्रा फुटला आहे त्याच्यामुळं. आणि मला बाहेर तरी काही न्यायचं आहे. हे एवढंच न्यायचं आहे बाहेर. हे आहे शेंगाचं पोतं आणि हे एवढं पाऊस आलेलं आहे बघा. ओ गॉड, सगळं बारगळालं आता माझं काम. हे पाऊस आला सकाळ सकाळी, चक्क सुरू झाला. किती लवकर उठले मी. असंच रिमझिम जर राहिला तर फरच्या कशा व्हायच्या त्या, कारण पाणी आणावं लागणार आहे मला बाहेरून. असं आहे ना. बघूया आता. स्वयंपाक तर करून ठेवते. काय जागच्या जागी एक घासली तरी काही नाही, आहे की नाही. मला वाटलं नाही हा पाऊस एवढा घोंडाटा हो करत. हे चक्क पाऊस सुरू झाला. म्हणजे मी उठली, भाजी करून दिली या पावसाने आणि पडायला लागला. आवाज येते थेंबांचा. थेंब पण दिसतं. जवळजवळ 2-3 दिवसापासून पावसाचं चिन्ह आभाटच, सारखं आभाटच. शेवटी आज पाऊस पडलाय. ते बी मला काम करायचं आहे. काम करायचं म्हणजे करायला काही नाही, पण इतक्यातच सांगितलं मी की बाहेरून मला पाणी आणावं लागते. आणि आज आत्ता आहे सकाळची लाईट, म्हणजे दिवसभर मोटर चालू राहील. आणि मग त्याच्यामध्ये फरच्या पण माझ्या होऊन जातील. शिवाय तुम्हाला बॅरल पण भरायचं आहे आणि घरातलं सगळं पाणी भरायचं आहे. 8 दिवस काय म्हणजे मी तजवीज करून ठेवली होती सगळं पाण्याची. पिंप सगळे भरून ठेवलेले होते बाहेरचं, त्याच्यामुळं ते पुरलं. असं काही नाही. आणि एकटे जेवायला किती लागतं पाणी असं पण आहे ना, त्याच्यामुळं मग पाणी काही ओढलं नाही. पण आता फरच्या म्हटल्यानंतर खूप पाणी लागतं. जवळजवळ किती निम्मा बॅरल संपतो. जर सगळ्या अशा धुवून काढायच्या, असं मोकळ्या धुवून काढायच्या ठरलं ना तर खूप पाणी लागतं. चला आता माझी भाजी झाली असं ना तर मी चपात्यांना लागते. बघू आता पावसाचं काय. पाऊस असो नसो तर स्वच्छ तर करावंच लागणार आहे. एवढंच काय, फक्त थोडीशी तकलीफ होईल. शिजती ही भाजी. बरं झालं ही सापडली, नाही तर मला वाटलं मग भाजीला काहीच नाही आहे, आता काय करायची भाजी असा प्रश्न चालू होता. आणि फायनली मी काय ठरवलं होतं, म्हटलं आता खिचडी भातच टाकून द्या. पण नंतर विचार आला की जेरीला सुद्धा चपाती लागते, मला बी लागते. मी काय केलं होतं, बोंबीलसुद्धा बारीक केले होते मिक्सरमधून आणि चपातीसुद्धा. तिने बिलकुल खाल्लं नाही, जास्त नाही खाल्लं, थोडं खाल्लं. तिला सवय नाही, बछड्याला खूप सवय होती, त्याचा जीव की प्राण होता ते खायचं.
पण हिला आहे ना दूध आणि चपाती, आईने जी सवय लावली ना दूध चपातीची, तर तिला दूध चपातीच हवी. मग काल मी पुन्हा मग मी दूध आणलं आणि त्याच्यानंतर मग तिने दूध चपाती खाल्ली. तर म्हटलं की ती नुसतं काही असं खाणार नाही, तरी भरपूर असं बोंबलाचं करून ठेवलेलं आहे. आता हे पाकिती हे बोंबलाचं सगळं असं म्हणजे भुगा करून ठेवलेला आहे. खातच नाही ती, म्हणजे एवढं आवडीने खात नाही ती. नुसतं तिला ते दिलं तरी एवढंच खाल्लं होतं तिने. तिला आहे ना मग असं आहे की दूध पोळी जीव की प्राणी. काल मी पोळी केली आणि दूध त्याच्यामध्ये टाकलं, निम्मा डबा संपवला. तर मग मी म्हटलं तेच चला आज तिच्यासाठी तर चपाती तर करावंच लागणार आहे. मग माझी करून टाकते आणि मग ही भाजी केली. फायनली हे डिसिजन झालं. याला आजच पडायचं होतं का काय? केली सुरुवात. इकडं नाही स्वयंपाक करून ठेवायला आणि चालू तर इकडं केलं, गोंधळ घातला. आमच्या इकडं पाऊस पडत नाही, पण पडायला लागला ना मग कधीही पडतो, कळून पण येत नाही. त्याच्यामुळे ना मग ही तजवीज मला आधीच करावं लागते, कारण इथून मागचे सगळा अनुभव आहे. मग पाऊस पडून आबाळ दिसलं का लगेच बादल्या आणून ठेवायच्या असं आहे. मग कारण रात्रीतून कळत सुद्धा नाही, इतकं थेंब थेंब मग आहे ना ती गळायला खूप सुरुवात होते आणि सगळं खाली खराब होतं. आपण सगळं एवढं घासून दीपावली तेवढं मी घासून किती घासावं लागतं. ह्या फारच्या काही असं नाही, सिंपल नाही आहे. खूप घासून धुवून पुसून सगळ्या गोष्टी कराव्या लागत असतात. असं जर फरची धरली पुसली असतल्या पण भाग नाही आहे ह्या शाबादी फरची. इकडं माझ्या चपात्या पण झाल्या, भाजी पण काढून ठेवली, हे पण झाकून ठेवते. हे न्यायचं आहे घासायला. इकडं भांडे आणून ठेवले कारण अजून पाऊस चालूच आहे आणि आता उजेडायला लागला आहे. आता थोडंसं उजेड दिसतंय बघा, मला दिसतंय, याच्यात नाही दिसत. पावसाचे थेंब तर येऊच राहिलेले आहे. आता हे सर्व पावसावर डिपेंड आहे. पावसाने थांबलं ना तर दोन्ही फरच्या होती, नाही तर मग एकच धुते. मग काय करू मग आता जी एक राहीन म्हणजे स्वयंपाकखोली ठेवणार आहे मी. स्वयंपाकखोली राहीन ती शुक्रवार शनिवारी धुवून काढीन. गुरुवारीचं नाही होणार काम, कारण गुरुवारीचं व्रत राहणार आहे. तर मग शुक्रवारी किंवा शनिवारी धुवून काढीन. मग एकच धुवून काढते मस्तपैकी. 6:45 वाजले आणि पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे. पाऊस पडतच आहे. हे काय एवढं लांगण केलेलं आहे. इकडं माझे भांडे इथंच घासून झाले, इथंच बसली होती मी, इथंच याच्यामध्ये पडेत भांडे घासायला, तर भांडेही घासून झाले. त्याचबरोबर पिशवी पण लगेच घेतली मी, 2 याची होती तांदूळ सैची, याच्यात भाजी ठेवली होती. चिमण्यांचा चिवचिवाट कलकलाट. पाऊस असू दे, ऊन पडो ना पडो, पण उठलेली आहेत ती. पावसाचे थेंब चालू आहे. चला आता मी घेते आवरून काहीतरी. फरची एकच करणार आहे मी, एकच धुणार आहे. त्याच्यातलं ते पाणी बाहेरून आणायचं टेन्शन नाही आहे. इथून गळणारी पाणी ऑलरेडी मला होणार आहे इथं. पण तरी पण आता काय करते, घेते आवरून. आणि फरची घासूनही उपयोग नाही, कारण सगळं पाणी पण होणार आहे. असं जर दिवसभर राहिला पाऊस तर. पण हे करणं तर गरजेचं आहेच आहे, कारण साफसफाई उद्यासाठी तर हवीच. उद्या मार्गशीर्ष महिना आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी वैभवलक्ष्मीचं व्रत आहे. तर ते करणं, स्वच्छ करणं गरजेचंच आहे. पण हे पावसाचं आता काही सांगताच येत नाही आहे. आणि धुकं पण पसरलं आहे थोडं बघा, दिसतंय धुकं. आता हे वाफेचं धुकं नाही आहे, ते डायरेक्ट ढगातून आले. पाऊस पडतो का धुकं पडतं तेच कळत नाही आहे. नेमकी कुणी बरसावं तेच बघा भाऊ यांनी. म्हटलं आता आहे ना फरच्या तर धुवायचेच आहे ना, मग हे सर्व जे आहेत ना जळमटं सर्व काढून घ्या भिंतीवरचे. तसं तर दीपावलीत केलं होतं, त्यामुळे एवढं काही खराब झाले नव्हते, म्हणजे खराबच नव्हते. कारण मी नेहमी झाडताना दिसलं का झाडतच असते, म्हणजे जळमटं काढतच असते. मग त्याच्याबरोबर पत्र्याचे पण काढून घ्या. चला आता सर्व घरं झाडले, जळमटं सर्व काढले. हे कपाट हलवलं, हे शोकेश हलवलं, सगळं त्याच्या खालून काढलं आणि सगळं म्हणजे जळमटं जेवढे असतील तेवढे काढले. बरेचसं म्हणजे माती कुठली निघाली
तर ते भुईमुगाच्या शेंगाचं पोत आहे ना, त्याच्या खालीच खूप माती निघाली. आता फायनली मी आता ही कपड्यांची पावडर देते टाकून घासायला. आता खूप आणि याच्यावर पाणी टाकून आणि याच्यावर देते पाणी टाकून आणि अर्धा तास तसंच ठेवते, म्हणजे पटकन खळखळ निघाली. त्याचबरोबर दार पण धुवून घेते आणि त्याची चौकटी पण धुवून घेते. आता आणि ते पाणी बाहेर चालू होता पावसाचा सडा. त्याने नुकताच सडा थांबवला होता आणि मग मी बादली घेतली आणि घरामध्ये खूप पाणी टाकल्यानं काय होईल, तर खूप पाणी टाकल्यानं काय होईल म्हणजे शंभर टाकते, कारण तेवढ्या जागेमध्ये ना निरमा पण राहील आणि मस्त माती म्हणजे खूप चिपकून किंवा चिवड झालेलं असेल ते लवकर निघेल. नाहीतर मग जास्त पाणी टाकलं ना ते सरळ बाहेर निघून जातं. घेतला खराटा आणि जेवढं ते निर्माचं पाणी होतं ते खराट्याने घोळून असं फेस केला ना, असं वाटायचं बाहेरचे धुकं पडले ना ते सरळ घरात घुसलं की काय. आणि हे माझं देवघर आहे, देवघराची जागा आहे, हे तर स्पेशल खूप स्वच्छ करायला वाटतं. चला आता सगळीकडनं मी आता हे मस्त असं अर्धा तास ठेवणार आहे आणि मग घासणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला बाहेरचं पावसाळीमय वातावरण दाखवते. पावसाचं वातावरण बघा, थोडंसं धुकं सगळीकडं आलेलं आहे, पसरलेलं आहे. अगदी दिसत नाही याच्यातून पण आहे हे, आणि पक्षी उडताय तरी पण. चला आता मी काय करते, फायनल ब्रश आणलाय, आता हे सर्व घेते घासून. आता झालेलं आहे. आता दिवाळीमध्येच फरच्या सर्व धुतलेले आहेत, त्याच्यामुळं एवढं काही मला फरची घासायला एवढी म्हणजे ताकदही कमी लागेल आणि पटकन पण होईल. चला सर्व फरच्या आता घासून वगैरे झालेले आहे माझे एकदम. आता काय पाणी टाकून हे सगळं पाणी काढायचं आणि मग पुसायचं. दार पण झालं स्वच्छ करून पाणी घासलं आणि आता धुवून घेतले. दार झालं घासून आता फरशीवर देते पाणी टाकून आणि हे सगळं पाणी खराट्याने असं काढत मग एकदम म्हणजे स्वच्छ करून टाकणार. मग काय फक्त पुसायचं बस. मग पुसलं का मग आपली फरशी फायनली सर्व झाली. चला आता सर्व माझं पाणी वगैरे सगळं काढून झालं. दार पण धुतलं मस्तपैकी आणि म्हणजे चांगलं घासलं, मी धुतलंच नाही. आणि आता घेते मी हे सर्व पुसून, फडकं आणलेलं आहे. आता काय फक्त ती खोली राहिलेली, आता ती पाणी आल्यावरच करावं लागणार आहे, कारण बॅरलमध्ये पाणीच राहिलं नाही. ती फटी झालेली आहे, फॅन चालू केलेला आहे आणि पाणी यायची वाट पाहू राहिलेली. पाणी आलं की स्वयंपाक खोली किचन, पाणी आलं का किचन मधली सगळी जी फरची ती घासून पुसून काढेल. कारण का बरं विचारा मी चेंज केला तर काय होतं, ही जर फरची काळी असली ना तर ही फरची खराब होईल. कारण पाय ते जे आहेत ना ते पायाला काळं जर लागलं ना, ही फरची खराब असली ना तर ही फरची खराब व्हायला बसली. त्याच्यापेक्षा दोन्ही घ्यावं करून, कारण इकडचे पाय इकडे येतात तर इकडचे पाय तिकडे जातात, असं होतं ते. चला आता मी घेते थोडंसं चहा आणि पुन्हा त्याच एनर्जीने लागते काम करायला. 8:15 वाजले. आता ही घासायला घेते.
आता तिकडचे जळमटं काढून झाले, मग इकडचे का बरं नको. पण इकडं काही एवढे जळमटं नव्हते, तरी पण म्हटलं हात फिरून घ्यावा. कारण कसं आहे, आता फरशी घासायचं म्हटलं, घरं स्वच्छ करायचं म्हटल्यावर सगळं स्वच्छ करून टाका, या उद्देशाने सर्व मी जळमटं काढत होती. आता फायनली मी चला घेऊन राहिलेली आहे इकडेसुद्धा निरमा पावडर टाकून, निरमा नाही आपली कपड्यांची पावडर टाकून. आता हॉलमध्ये जशी क्रिया केली होती पाणी हे करून शिंपडायचं, तसंच ह्या पद्धतीने इथं पण पाणी शिंपडू राहिलेली, जेणेकरून आता हे पण अर्धा तास मी ठेवणार आहे. मग अर्धा तास ठेवणार आहे, तर त्या बदल्यात मी काय काम करणार आहे ते पण चला आता लगेच दाखवते. बघा इकडं मी घेतलेलं आहे किचन ओटा साफ करायला. हे नेहमीच मी घासत असते, तसं रोजच घासते म्हणा, पण तरी पण मग हे घासलं म्हटल्यानंतर हे पण का सोडायचं, म्हणून आता आहे ना हे पण मस्तपैकी पावडर टाकून चांगली घासणीने घासून, भांडी घासायच्या घासणीने घासून स्वच्छ केलं. आता याच्यानंतर चालले आहे खराट्याने सर्व ही निरमा आहे, म्हणजे कपड्यांची पावडर आहे, हे घोळायचं. कपड्यांची पावडर ही निरमा नाही आहे, ही आहे दुसरी. चला आता ही पण फरशी माझी ना पूर्ण घासून पुसून स्वच्छ झालेली आहे. आता मला घ्यायचं आहे बाहेरचं काम करायला. बाहेरची फरशी घासायची आहे. पाणी अगदी थोडंच आहे, मी वाट पाहू राहिले पाण्याची, पण पाणी काय आलं नाही अजूनही. तर किती वाजता पाणी येणार आहे काय माहिती, 10 वाजता येतं का काय. आता वाजले आहे 9. चला हे पण धुवून काढलेली आहे मी, बेडशीट पण, इकडचे सर्व पाय पुसणे वगैरे. चला तुम्हाला इकडची फरशी झाली, इकडची झाली आणि इकडची पण झाली, आणि तेवढ्यात आलं आहे पाणी. आता पाणी आता इकडं टाकी पण रिकामी झालेली आहे, ही स्वच्छ करते कारण फक्त शेवाळे याच्यात, आणि पाणी पण भरून घेते. झालं 9 वाजता आलं पाणी माझं, तोपर्यंत सगळं काम झालं होतं. चला तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवनवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.